बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झालेली आहे आणि निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर बारामती परिसरामधील अनेक कार्यकर्त्यांचे आम्हाला फोन आहेत की ही निवडणूक लढली पाहिजे. मग निवडणूक लढली पाहिजे, कोण लढणार, कशी लढणार, ह्या असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही बारामती परिसरामधल्या अनेक लोकांच्या गाठीभेटी घेत आहोत. अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे, प्रमुखांचे आम्ही भेटी घेत आहोत आणि आजही आम्ही बारामती तालुक्यामध्ये आहोत, कालही होतो आणि पुढचे 2 ते 5 दिवस आम्ही बारामतीमधल्या प्रत्येक माणसांच्या, तरुणांच्या, युवकांच्या, विशेष करून बारामती नगर परिषदेमधल्या अनेक लोकांच्या आम्ही भेटीगाठी घेत आहोत. लोकांच्या भेटीगाठी घेत आहे, काय लोकांच्या बोलण्यातून काय आलं नेमकं, काय संवाद साधला? निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह आहे लोकांचा. निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, निवडणूक लढली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये निवडणूक बिनविरोध करणं म्हणजे हे लोकशाही विरोधी कृत्य आहे. अगदी इथं सहानुभूती आहे, दादांचं अपघाती निधन झालं आहे, इथं बारामती विधानसभेमधल्या लोकांच्या मनामध्ये दुःख असणं स्वाभाविक आहे. एक महिला या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाली, ही गोष्ट अपिलिंग आहे. पण या सर्व प्रश्नावरती मी एक पाऊल पुढे जाऊन मी या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना विनंती करेन, विरोधकांना, राज्यकर्त्यांना, जर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर एवढं दुःख, वेदना, सहवेदना असेल तर सुनेत्राताईंना विधान परिषदेवरती बिनविरोध घ्या ना तुम्ही. आणि ही निवडणूक इथं एक तुमचा कुठलाही कॅन्डिडेट उभा करा, दादांच्या घरामधला सोडून, आम्ही निवडणूक लढू. ही निवडणूक इथल्या राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधामध्ये आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. मी एक ओबीसी आंदोलक आहे, गेले अनेक वर्षे ओबीसींच्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये मी प्रश्न मांडतोय. आमचे सर्व चळवळीतले सहकारी आहेत. आमचं पंचायत राजमधलं आरक्षण गेलं आहे, आम्हाला बजेट मिळत नाही, निधी मिळत नाही, मान सन्मानाच्या जागा मिळत नाहीत. आज पंचायत राजमधलं सर्व आरक्षण संपलेलं आहे. आम्ही हे वेळोवेळी सांगतोय, जर कुणाला आम्ही निवडणूक लढतोय किंवा आम्ही निवडणुकीला उभं राहतोय, यांच्या पोटात गोळा आलाय, आम्हाला हे खलनायक ठरवतायत, आमची बदनामी करायचा प्रयत्न करतायत. मी आव्हान करतो इथल्या शासनकर्त्यांना, सुनेत्राताईंना विधान परिषदेवर घ्या. तुम्ही माननीय शरद पवार आणि रोहित पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलंच ना, तिथं तुम्ही पक्ष पार्टी बघितली का? सुनेत्राताईंना बिनविरोध करा आणि तुमच्यात धमक असेल ना तर तुमचा कुठलाही कॅन्डिडेट बारामती विधानसभेला उभा करा, आम्ही त्याला पराभूत करून दाखवू. हा विश्वास बारामतीमधल्या चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना, शोषित, वंचित, पीडित, ओबीसी, दीनदलित या सर्व पदाधिकाऱ्यांना हा विश्वास द्यायला मी बारामतीमध्ये काल आलो होतो, आज आलोय आणि इथून पुढच्या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये येऊ. लक्ष्मण हाकेच असणार आहे का ते आम्ही ठरवू. अजून आम्ही प्रत्येक गावामधल्या पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतोय. उमेदवार इथला लोकलचाही एखादा पुढे येऊ शकतो, त्यामुळे लक्ष्मण हाकेच असं काही नाही. पण आमचं परत एकदा म्हणणं आहे, मी तिसऱ्यांदा बोलतोय, सुनेत्राताईंना बिनविरोध विधान परिषदेवर द्या. मुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की निवडणूक ही बिनविरोध करायची, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे असतील, युगेंद्र पवार असतील, आम्ही उमेदवार देणार नाही असं सांगतात. कसं पाहताय या गोष्टीकडे? हे बघा, मोठ्या लोकांसाठी खरं तर ही दुःखद बाब आहे दादांच्या निधनानंतरची. आमच्याही मनामध्ये ती वेदना आहे. मग आम्ही म्हणतोय ना की तुम्ही कशाला दुःख व्यक्त करताय, तुम्ही काय बिनविरोध करायची भाषा करताय? तुम्ही पाठवा ना वरिष्ठ सभागृहात ताईंना, तुम्ही वरिष्ठ सभागृहात सुनेत्राताईंना पाठवा आणि शासनाचं काय धोरण तुम्ही राबवलं गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये, कोण सत्तेत आहे कोण विरोधात आहे हेच कळत नाही आम्हाला. जनसामान्यांचे प्रश्न जिथल्या तिथं सत्तेमध्ये येणाऱ्या पक्षामध्ये इथले सगळे कारखानदार, इथले सगळे जागीरदार, सगळे कॉन्ट्रॅक्टर, सगळी श्रीमंत मंडळी सत्ताधारी पक्षाच्या सावलीला जातात आणि आम्ही चळवळ लढणारे सर्वसामान्य माणसं, सामाजिक न्याय हक्काच्या बाता मारणारी गोष्ट, आम्ही आंदोलनं करणारी कार्यकर्ते, अरे आम्ही जिथले तिथे आहे. या जनसामान्यांनी नक्की विश्वास कुणावर ठेवायचा? आम्ही किती दिवस भाषणं करायची लोकांसमोर, किती दिवस आम्ही रस्त्यावरची आंदोलनं उभी करायची, किती दिवस आम्ही घटनात्मक तत्वाविषयी बोलायचं? बारामतीची निवडणूक ही या शासनाच्या विरोधामध्ये आम्ही ठामपणे निवडणूक लढवू. तुम्ही सुनेत्राताईंना परत सांगतोय, तुम्ही सुनेत्राताईंना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून द्या. एक या महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री महिला झाली आणि दादांची पत्नी, विशेष करून दुःखद भावना आहे, वेदनेची भावना आहे, सहवेदना व्यक्त करायची आहे, तर तुम्ही द्या ना ताईंना बिनविरोध. जसं पार्थ पवारांना वरिष्ठ सभागृहात पाठवलं, जसं शरद पवारांना वरिष्ठ सभागृहात पाठवलं, पाठवा.
उद्धवजी ठाकरेंना काय तुम्हाला करायचं ते करा. बारामतीत तुमच्या धमक आहे ना, बारामतीमध्ये तुम्ही दुसरा उमेदवार द्या, आम्ही त्याला आम्ही पराभूत करून दाखवू. सुनेत्र पवारांना जर उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय असणार? तरी तुम्ही लढणार आहात? आम्ही लढणार आहोत, पण अजून एक आम्ही त्यांना संधी देतोय की आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही सहवेदना कळतात, आम्हालाही दुःखद प्रसंग कळतो. तुमच्या मनात जी भावना आहे तीच आमच्या मनात भावना आहे, पण आम्हाला बेदखल का करताय प्रत्येक प्रश्नावर? निवडणूक ही सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आम्ही आंदोलनं करतोय, आम्हाला बेदखल केलं जातं. आम्हाला कधीही मुख्यमंत्र्यांनी कधीही फोन केला नाही किंवा इथल्या राज्यकर्त्यांनी फोन केला नाही. कालचं हे बजेटरी अधिवेशन जे सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये ओबीसी विजयंती बांधवांना म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला 0.56% म्हणजे 0.5% बजेटरी तरतूद आहे. आम्ही प्रश्न मांडायचे कुठं नक्की? निवडणुकीच्या माध्यमातून जर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन जर आम्हाला काही प्रश्न मांडायला संधी मिळत असेल तर ही संधी आम्ही का सोडून द्यायची? सुनेत्रा पवार सोडून जर समजा तुमच्या मागणीप्रमाणे त्यांना विधान परिषदेवर पाठवलं, विधानसभा कुणी लढवावी असं तुम्हाला वाटते? कुठले पवार तुम्हाला चालते? पवार कुटुंबियांच्या व्यतिरिक्त म्हणजे दादांच्या कुटुंबियाच्या व्यतिरिक्त मग कुठला यजुवेंद्र असू दे, नाहीतर रोहित पवारनी तिकडे राजीनामा देऊन इकडे येऊ दे, आम्ही निवडणूक लढू आणि आम्ही त्यांचा पराभव करून दाखवू. आम्ही ओबीसीचे प्रश्न आहेत, इथल्या दीनदलित बांधवांचे प्रश्न आहेत. बारामती कन्सिस्टन्सीचा विचार करायचा झालं तर जिरायती भागाचे प्रश्न आहेत. बारामती शहरातल्या भ्रष्टाचाराचे 100 किस्से इथल्या बारामतीतल्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत, जे की फ्रॉडचे आहेत, भ्रष्टाचाराचे आहेत. बारामतीचा विकास एका बाजूला दिसतो, पण हा विकास कॉन्ट्रॅक्टरांचं उखळपांढरं करण्यासाठी एवढा निधी महाराष्ट्रातल्या अनेक शहरं बकाल जीवन जगतात. बारामतीकडे जो विकास आला तो कॉन्ट्रॅक्टरांचं उखळपांढरं करण्यासाठी आला का? असे 100 किस्से आम्ही या बारामती नगर परिषदेमधल्या जनतेसमोर मांडू. प्रश्न अनेक आहेत. इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या माणसांचे प्रश्न वेगळे आहेत, परत कारखान्यावरती डायरेक्टर असणाऱ्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. ज्या सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी इथं संस्था चालतात, ज्या सभासदांच्या मुलाबाळांना, एज्युकेटेड मुलाबाळांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात अशा ज्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांच्यासुद्धा अपेक्षा इथं पूर्ण होताना दिसून येत आहेत. प्रश्न मांडायचे म्हणलं तर अख्खी जंत्री मी तुमच्यासमोर मांडू शकतो. बारामतीत काही मी नवीन आलो नाही किंवा खूप लांबून कुठून तरी आलोय असा पण भाग नाही. बारामतीमधल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावरती गावामध्ये जिरायती भाग असेल, बागायती भाग असेल, सुपा परगणा असेल, अरे कुठलीही गावं काढा, प्रत्येक ठिकाणी माणसांच्या काय वेदना आहेत, माणसांचे काय प्रश्न आहेत हे आम्हाला चांगले माहिती आहेत. तुमची उमेदवारी ही अपक्ष असणार का? तुमच्या पक्षाची नाही? हे बघा, अनेक पक्ष, राष्ट्रीय पक्षसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायची तयारीत आहेत. आम्हाला अनेक जणांचे कॉल आलेले आहेत. उदाहरणार्थ भरपूर आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हटलं तुम्ही पत्रकार बांधव आहात, राष्ट्रीय पक्ष कुठले तुम्हाला माहिती आहे ना, आणि कुणाची राष्ट्रीयत्व रद्द झालेत हेही तुम्हाला माहिती आहे. पवार फॅमिलीच्या पक्षाचं राष्ट्रीयत्व आहे का ते जरा चेक करा एकदा. काँग्रेस, बीजेपी? मग मी सांगतो ना, अनेक राष्ट्रीय पक्षांच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांचे मला फोन आहेत. ते मी उद्या परवा बोलू ना, आपण त्यावरती सविस्तर बोलू. सर, तुम्ही बारामतीमध्ये अनेकदा आलात, जिरायती भागात तुम्ही बऱ्याचदा फिरलात, गेल्या 2 दिवसापासून फिरताय. काय असे मुद्दे वाटले, काय जिरायत भागातले प्रश्न तुम्हाला जाणवत आहेत जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की आता इथं राहून निवडणूक लढवली पाहिजे? पिण्याचे प्रश्न आहेत, शेतीच्या बांधावरची, शेतीच्या संदर्भातल्या पाण्या म्हणजे शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर पाणी नाही ना गेलेलं, भलं ते दुष्काळी असेल किंवा थोडंसं हाईटला असेल, त्याला लिफ्ट इरिगेशन योजना राबवावी लागेल, अनेक काही गोष्टी असू शकतात. पण तुम्ही 1000 कोटी रुपयाचा निधी इकडे आणत असाल, एखाद्या रस्त्याच्या लेअरवर लेअर घालत असाल, तुम्ही अनेक उद्यान केली पाहिजेत, त्याला काही आमचा विरोध असायचं काही कारण नाही. अरे पण दुष्काळी पट्ट्यामधल्या लोकांना साधं पिण्याचं पाणी उपलब्ध नाही करून देऊ शकत, मग हीच बारामती समजायची का आम्ही? मुर्टी मोडवे सारख्या ठिकाणी पण वडगाव निंबाळकरकडे येणारा अजूनही रस्ता, तो पण पक्का रस्ता नाहीये. काही ठिकाणी शहरी भागात विकास झाला म्हणजे ग्रामीणचा पूर्ण विकास झाला असं म्हणता येणार नाही. तसं बघायला गेलं तर लोकशाहीमध्ये बिनविरोध हा शब्दच खरं तर तसा चुकीचा. आपण बघितलं नगर परिषदमध्ये असेल किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला पुढच्या उमेदवारांवर एवढा दबाव टाकला जातो बिनविरोध, आणि त्या प्रकरणातून मी गेलेली आहे. कदाचित आपणा सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा ही गोष्ट माहीत असेल की डोर्लेवाडी गण बिनविरोध करण्यासाठी माझ्या
माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं किती मोठा दबाव टाकण्यात आला होता. 5 दिवस मी बारामती सोडून, मी आणि माझे पती दोघंही बारामतीतून गायब होतो. आणि ह्या गोष्टीला कुठंतरी लोकशाहीला ही फार मोठी घातक आहे की महिला उमेदवाराला बारामती सोडून बाहेर जावं लागतं यांच्या भीतीपोटी. शेवटी विषय असा येतो की कुठलीही निवडणूक जरी आली तरी सामान्य जनतेचा कामं करण्यासाठी आज आपण बघतोय लक्ष्मण हाके साहेब ओबीसींच्या मुद्द्यांवर महाराष्ट्रावर लढतात आहे. ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलंच आरक्षण आमचं आज राहिलेलं गायब नाही. झालेलं आहे. कालच फलटण पंचायत समितीच्या सभापतीची निवड झाली. तिथं 9 सदस्य हे ओबीसी मधून निवडून आलेले आहेत. तिथला सभापती कोण झाला त्याची विचारणा करायला आज आम्ही फलटणमध्ये गेलो होतो. परत संध्याकाळी बैठक होते. येऊ घातलेल्या 4-5 दिवसामध्ये आम्ही फलटणला लाखोंचा मोर्चा तिथं काढणार आहोत. त्यामुळे इथल्या शासनानं वेळोवेळी सांगितलं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देत नाही. कसा ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही ते तुम्ही आम्हाला सांगा. तिथल्या ज्या काही नेत्यांनी विधानसभेला आम्ही तुम्हाला मतं द्यायची, लोकसभेला आम्ही तुम्हाला मतं द्यायची, आणि तुम्ही मात्र आम्हाला जे काही घटनेनं कायद्यानं जे काही ओबीसीमधलं आरक्षण दिलं आहे ते आज पूर्णपणे संपलेलं आहे. आणि त्यानिमित्त आम्ही आता फलटणला येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा काढत आहोत. आणि हे आमचे प्रश्न आहेत. आमच्या प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष करायचं. आम्ही वेळोवेळी तुम्हाला बाय द्यायची. निवडणुकामध्ये तुमचं घराणं, तुमची लॉजिस्टिक यंत्रणा, तुमचे कारखाने, तुमचा रुबाब, तुमचा तामझाम, तुमच्या घरातले सगळे कुटुंबियातले सदस्य संसदीय पदावर, महाराष्ट्रातल्या 500हून संस्थांपेक्षा जास्त पदावर पवार कुटुंबीय असतं. आणि आता परत तुम्हीच सहानुभूती व्यक्त करायची आणि परत आम्ही या सहानुभूतीला बळी पडायचं. लोकशाहीमध्ये असं चालणार नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीला अत्यंत महत्त्व असतं. लोकशाहीमधला अर्क किंवा लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक असते. या निवडणुकीला आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. ही गोष्ट आज तुम्ही लिहून घ्या. बारामतीच्या मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं आता? बारामतीचा मतदार गेल्या अनेक वर्षापासून बघतोय. ओबीसी बांधव आहेत, दीनदलित बांधव आहेत, विचार करतील आणि योग्य तो निर्णय घेतील. लक्ष्मण हाकेंना बारामती पोटनिवडणूक लढवण्याचा विचार का आला, म्हणजे कारण काय? इथल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय. आम्ही बीड जिल्ह्यात जातोय, जालन्यात जातोय, नांदेडमध्ये जातोय, आम्ही सोलापूरला जातोय, आम्ही मुंबईला जातोय, पुण्याला जातोय. पण बारामती परिसरामधल्या ओबीसी बांधवांचं, बारामती परिसरामधल्या सर्व दीनदलित आंबेडकरी जनतेचं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं, शेतमजुरांची सगळ्यांची भावना आहे. माझा मोबाईल जर मी तुमच्यासमोर आत्ता जरी स्क्रोल करून दाखवला तर गेल्या 2 दिवसामधले कॉलची फ्रिक्वेन्सी आणि किती कॉल आलेत हेही मी तुम्हाला इतकं मीडियासमोर दाखवू शकतो. एवढ्या लोकांचा आग्रह आहे. तर आम्ही बारामतीमधल्या अजून 8 दिवस आम्ही बारामतीमधल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचू. तिथल्या लोकांचा आम्ही पढीलिखी माणसं आहोत. आम्ही शिक्षण घेतलेली माणसं आहोत. आम्ही संविधान चांगलं जाणतो. इथं आता कोणाची हुकुमशाही, घराणेशाही प्रश्न उद्भवत नाही. लोकशाहीमध्ये, लोकशाहीमध्ये जनतेच्या प्रश्नावर निवडणुका लढवल्या जातात. आणि नक्की हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीकडे पाहतोय. आणि जर खूपच अजून एकदा परत रिपीट परत एकदा सांगतो, सुनेत्रताईंना विधान परिषदेवर बिनविरोध द्यावं आणि या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या धमक असेल तर एक उमेदवार द्यावा आमच्यासमोर. आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. आमचं काय मत आहे की काल सुप्रिया सुळे जे खासदार आहेत त्यांनी असं मत व्यक्त केलं की पाथर्डी, मला वाटते कर्डिले साहेबांची पण पोटनिवडणूक लागलेली आहे. तिथं म्हटलं की त्यांचं बिनविरोध नाही, बारामतीमध्ये म्हणलं की बिनविरोध आहे. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे सगळे प्रश्न आहेत. याच प्रश्नांना घेऊन आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही जात आहोत. राहुरीला पण निवडणूक लागते, बारामतीत ही निवडणूक लागणार. त्यामुळं लोकशाहीमधल्या सर्व आयुधांचा वापर आम्ही ओबीसी आंदोलक म्हणून, आम्ही गावगाड्यातली चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही या निवडणुकीकडे पाहणार. आमचे प्रश्न मांडण्यासाठी जर आम्हाला निवडणूक हे माध्यम जर आम्हाला मिळत असेल तर या लोकशाहीच्या माध्यमाचा आम्ही माध्यमांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ. सध्याचं वातावरण जर आपण बारामती मतदारसंघातलं पाहिलं तर हे भावनिक वातावरण असल्याचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही जर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर बारामतीकर तुम्हाला साथ देतील? हे बघा, जनता भावनिक आहे. सर्वसामान्य माणसं दुःखी आहेत. सर्वसामान्य माणसं दादाच्या अपघातानंतर तर दुःखी होतीच, पण रोहित पवार यांच्या रोजच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमुळं ही लोकं अजून संभ्रमावस्थेत आहेत. एका बाजूला या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार म्हणतात की हा घातपात नसून हा अपघात आहे, आणि त्यांचाच नातू जो त्यांचा वारस बनू पाहतोय तो म्हणतोय की नाही हा घातपात आहे. आता ह्या सामान्य जनतेनं जायचं कुठं सांगा बरं? आम्हा सगळ्या लोकांना दादांच्या बाबतीमध्ये जे घडलं
ही वेदनाच आहे, हे दुःखच आहे. पण पवारसाहेबांची एक भूमिका आणि रोहित पवारांची एक भूमिका, हे काही गौडबंगाल आहे हे आम्हाला कळलेलं नाही. म्हणजे आम्हा लोकांना तुम्ही संभ्रमित करणार, संभ्रमित करता करता पार्थ पवार पण राज्यसभेत जाणार जास्त वरिष्ठांच्या सभागृहात आणि तिथंच शरदचंद्रजी पवार पण तिथंच जाणार आणि बिनविरोध जाणार. म्हणजे सत्ताधाऱ्यांचं नक्की काय गौडबंगाल आहे? त्यामुळं जनतेच्या मनात दुःखाची भावना आहे. पण सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता कळते, सत्तेतलं टायमिंग कळतं. राजकारणातली स्पेस शोधायला रोहित पवार रात्रंदिवस पत्रकार परिषदा घेत आहेत, रात्रंदिवस. आणि ते जी भूमिका मांडतायत तिथं पवारसाहेबांची मात्र भूमिका वेगळी असू शकते. ते मात्र बिनविरोध तिकडं राज्यसभेमध्ये जात आहेत. याचाही विचार कुठेतरी जनतेने करायला पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतंय अजित पवारांचा घातपात झाला असावा की अपघात? हे बघा, अपघात आत्ता शरदचंद्रजी पवारांच्या भाषेत हा अपघात झाला आहे, रोहित पवारांच्या भाषेमध्ये हा घातपात झाला आहे. याच्यामध्ये इथल्या शासकीय यंत्रणांनी शोध लावावा, इन्व्हेस्टिगेशन करावं, दूध का दूध पाणी का पाणी करावं, ही माझी भावना आहे. हे बघा, लक्ष्मण हाकेंना जेवढं कळतं त्यानुसार दादांच्या बाबतीमध्ये जी दादांच्यावरती जी वेळ आली ती वेळ यायला नको होती, ही भावना मी व्यक्त करेन. तुम्ही रुग्णालयाच्या नामकरणाचा जो GR होता त्याच्या संदर्भात आंदोलन उभं केलं होतं, खूप बोलले होतं. आता तुमच्या सहकाऱ्यांनी देखील सांगितलं होतं की हे जर नामकरण त्यांनी हा GR चेंज केला तर आम्ही विचार करू. मग तुम्ही विचार करणार का हा GR? हे बघा, ही निवडणूक आहे, जसा नामकरणाचा प्रश्न आहे तसाच या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामधल्या अनेक प्रश्नांची ही निवडणूक आहे. हे बाय इलेक्शन आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेचं इकडं लक्ष आहे. मुख्यमंत्री महोदय, परत एकदा ध्यान देऊन ऐका. तुम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना इथल्या वेगवेगळ्या जात समूहांच्या 18 आर्थिक विकास मंडळांची स्थापना केली. त्या आर्थिक विकास महामंडळांचे अध्यक्ष कुठं आहेत? तुम्हाला एक अध्यक्ष गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये मिळू नये. तुम्हाला अध्यक्ष मिळत नसेल तर त्याचं ऑफिस कधी मिळणार? ऑफिस मिळत नसेल तर त्याला बजेट कधी मिळणार? त्याला बजेट मिळत नसेल तर या गावगाड्यातल्या ह्या ज्या काही भटक्या, शोषित, वंचित, पीडित, अरे देवादिकांची नावं देऊन, संत महात्म्यांची नावं देऊन या 18 महामंडळांची घोषणा तुम्ही केली. हे प्रश्न असू शकत नाहीत निवडणुकीला सामोरं जात असताना. ही निवडणूक काय नगरपालिकेची का? ही निवडणूक कुठल्या पंचायतीची का? ही निवडणूक महाराष्ट्राच्या विधिसभेची आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या कायदे मंडळाची आहे. महाराष्ट्राचे कायदे निर्माण होत असताना महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेच्या प्रश्नावरती ही निवडणूक लढली जाऊ शकते. त्यामुळं आम्ही या निवडणुकीकडं ज्या पद्धतीनं नामांतराचा प्रश्न आहे त्याच पद्धतीनं ओबीसींचे अनेक प्रश्न आहेत. महाज्योतीपासून, विद्यार्थ्यापासून, शिष्यवृत्त्यांपर्यंत प्रत्येक बाबतीमध्ये इथल्या असंघटित, इथल्या ओबीसी दीनदलित बांधवांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्याचं काम इथले सत्ताधारी करतायत. सुद्धा काढू आम्ही जीवाच्या आकांतानं वाढतो आहोत. आम्ही कुणाला विरोध करायचा म्हणून करत नाही आहोत. आम्हाला वेळ पडली तर बारामतीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पायी आम्ही जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी आम्ही पायी लॉंग मार्च सुद्धा काढू. सर आत घेऊ.